हॅलो, माझं नाव अभिमान. हॅलो अभिमान. हॅलो सर, माझं नाव. सर काय चाललंय? चल. अरे तू आणि अशी कशाला आलीस? फोन करायचा ना. मी रेडी आहे. चल. पप्पा रेडी नाहीये. काय? पप्पा रेडी नाहीये. म्हणजे पप्पा रेडी नाहीये. त्यांना आपलं लग्न मंजूर नाहीये. ऍज सिम्पल एज दॅट. का म्हणजे नाहीये? यार मी एवढी प्रॅक्टिस. मग आता काय करायचं? बघ अभि, तू अजिबात घाबरू नकोस, काळजी करू नकोस आणि हायपर तर मुळीच होऊ नकोस. ठीक आहे, मी आहे ना बाबडू, मी आहे ना. बघ मी तुला पळवून घेऊन जाते आणि आपण लग्न करतोय. कम ऑन. एक मिनिट थांब. असं कसं एकदम पळून जायचं? कसं म्हणजे? अरे मी दाखवते ना. चल बेबी. अशी पळत आली बॅग वगैरे घेऊन. मला कळलंच नाही रे. आता करायचं काय? मला सांगतो, आयुष्यात पहिल्यांदा भर दुपारी माझ्या डोळ्यासमोर चांदण्या चमकत होत्या. ते नोकरी नसली की छोकरी मिळत नाही. माझ्या बाबतीत सगळंच उलट होतं. या छोकरीचा हात होता माझ्या हातामध्ये, नोकरीच नव्हती. मग काय केलंस तू? काय नाही गेलं. हा, पण हे जी 3 माणसं आहेत ना, यांनी दुसऱ्या दिवशी आमचं लग्न लावलं. यांनी काय केलं? मी वकील बघितला. मी मंदिर. मी लग्न लावण्याकरता भटजी बुवा घेऊन आलो होतो. शुभमंगल. छान. आणि लग्नाच्या दिवशी हा हार आणायला विसरला. काय? काय सांगतेस? काय देवा, हा हार आणायला विसरला, पण विनयने हार मानली नाही बरं का. क्या बात है. आणि काय करावं? आमच्या आधी ज्या कपलचं लग्न झालं होतं ना, त्यांच्याकडून हार मागून आणले आणि आमचं लग्न लावलं. वन अँड ओनली मिस्टर विनय. लव यू. लव यू. एक पर्सनल गोष्ट शेअर करू? पर्सनल? एकदम पर्सनल. कोणाला बोलायचं नाही. मी तुला पण माहित नाहीये. नाही. आय एम सो स्पेशल. बर. मला खरंच कधी वाटलं नव्हतं रे की शाल्मली सारखी सुंदर, स्वभावाने इतकी हसत राहणारी, मायासारख्या कसं चंपू होतं रे. हो, खूप चंपू होता तू. खूप चंपू. सेम तुझ्यासारखा. मी तर अजूनही आहे. मी खूप लकी आहे ना. मला शाल्मली सारखी बायको मिळाली. आता मला बेबी होणार. काय? तू खूप लकी आहेस आणि तो खूप अनलकी आहे. हा. तो कोण? सुमित आपला. सौम्य मिळाली म्हणून यार. मला सांग, त्यांनी काय काय केलं, काय काय नाही केलं तिला पटवायला. अरे इतकं प्रेम करतो तिच्यावर आणि ती तिखट खाल्ल्याप्रमाणे सतत वचा भांडर असते यार ते. अशी एवढ्या छोट्या गोष्टींमध्ये किती मोठे इश्यू करते यार. नाही तर काय. अरे पार्टी मध्ये दारू ठेवली नाही यार. बघ ना. म्हणजे एक वेळ आपण समजू शकतो. काय? विदाउट दारू पार्टी. काय बोलतोस तू? कसं समजून? अरे एक वेळ
मला सांग, जेवणाची ऑर्डर तिने कोणाला दिली? श्रीकांतला. श्रीकांत. मॅडम परत इंग्रज होणार त्याच्यावर आणि माझा सत्यानाश होणार. ओके, मी रडत नाही, मी रडत नाही. ओके. सुमित फसला रे. पण मी तुला एक गोष्ट सांगू का? खूप पर्सनल आहे, कोणालाही माहित नाहीये. आय एम ऑल्सो व्हेरी स्पेशल. येस यू आर. इकडे मला असं वाटतं सुमितचं आणि काव्याचंच व्हायला पाहिजे होतं यार. किती भारी झालं असतं. करेक्ट बोलला. मला पण हेच वाटतं की सुमित आणि कावळ्याच व्हायला पाहिजे होतं. मग सुम्या केवढा खुश राहिला असता यार. जसं मी शाल्मली सोबत आहे आणि शाल्मली माझ्यासोबत आहे. हो की नाही बेबी? आय लव्ह यू. आय लव्ह यू. Dirty fellow. Don't disturb her. Let us sleep, okay? सॉरी सॉरी. चल आपण बाहेर जाऊया. तू जर जास्त पॉझिटिव्ह वागलास ना, तू तसा ट्रान्सफॉर्म होशील आणि सौम्यासारखं होशील. चल बाय. सौम्या चल रे. Are you okay? सागर, बऱ्याच दिवसांनी नाचलो ना मी. तेव्हा बऱ्याच दिवसांनी नाचलो ना, मला धाप लागली. धाप. एक मिनिट, मी पाणी. एक मिनिट. एक मिनिट. अरे गटा हळू गटा नाही प्यायचा. बस. हा, ब्रीथ बेटर. हाँ बस 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 पोट दुखेल नाही तर. कोणी बंद केलंय? मी बंद केलंय. मला एक सांगा, मला इथे सौम्य दिसत नाही. तुम्हाला कोणाला ती काही सांगून गेली का जाताना? नाही. हॅलो. अशी काय? कुठे सौम्या? कुठे असणार? गेली चिडून घरी निघून. What happened? मला म्हणाली की मी घरी जाण्याचं कारण तुझ्या मित्रांना विचार. मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतंय रे. कारण तुझ्या नशिबातच किस नाहीये.